आज आपल्याला गुळाची गोड दशमी तयार करायची आहे। नेहमीपेक्षा थोड्या वेगळ्या पद्धतीने आपण दशमी तयार केलेली आहे, त्यामुळे एकदम छान मऊ अशी तयार झालेली आहे। दशमी तयार करण्यासाठी कढईमध्ये आपण 1 वाटी बारीक चिरून घेतलेला गुळ घातलेला आहे। यामध्ये आपल्याला 1 वाटी पाणी घालायचं आहे। गुळ आपल्याला पूर्णपणे पाण्यामध्ये विरघळून घ्यायचा आहे। गुळ पूर्णपणे विरघळलेला आहे। यामध्ये आता कुटून घेतलेली बडीशोप आणि वेलची घालून घ्यायची आहे। चवीपुरता आपण यामध्ये मीठ घातलेलं आहे। 1.5 वाटी आपल्याला यामध्ये गव्हाचं पीठ घालायचं आहे। 2 चमचे आपण बारीक रवा घातलेला आहे। 2 चमचे आपल्याला यामध्ये बेसन पीठ घालायचं आहे। पीठ आपल्याला पाण्यामध्ये छान असं मिक्स करून घ्यायचं आहे। गॅस मी बंद करून घेतलेला आहे। झाकण ठेवून थंड होण्यासाठी बाजूला ठेवायचं आहे। पीठ आपलं थंड झालेलं आहे। ताटामध्ये काढून तूप लावून आपल्याला छान असं मळून घ्यायचं आहे। 2 ते 3 मिनिट आपण पिठाला छान असं मळून घेतलेलं आहे। आता याचे आपण सारख्या आकाराचे 4 ते 5 गोळे तयार करून घेतलेले आहेत। थोडंसं पीठ लावून आपल्याला हा गोळा लाटून घ्यायचा आहे। तूप लावून आपण याची घडी तयार केलेली आहे आणि गोल आकारामध्ये आपल्याला दशमी लाटून घ्यायची आहे। थोडीशी जाडसर मी ही दशमी लाटून घेतलेली आहे। आता लगेचच दशमी भाजून घ्यायची आहे। तवा छान तापलेला आहे। तव्याला मी थोडंसं तूप लावून घेतलेलं आहे। तव्यावरती आपण दशमी घालून घेतलेली आहे। तूप लावून आपल्याला दशमी छान अशी भाजून घ्यायची आहे। 7 ते 8 दिवस टिकणारी मऊ असलेली आपली ही दशमी तयार झालेली आहे।